दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री भैरवनाथ हायस्कूल अँड ज्युनियर कॉलेजमधील पंचनामा केलेला तांदूळ गायब, जिल्हा शिक्षणाधिकाऱ्यांनी घेतली गंभीर दखल. दरिबडची तालुका जत जिल्हा सांगली येथील श्री भैरवनाथ हायस्कूल व ज्युनियर कॉलेजमधील मध्यान्ह भोजन योजनेचा पंचनामा करण्यात आलेला तांदूळ एका रात्रीत गायब झाल्याच्या आरोपाने शिक्षण विभागात खळबळ उडाली आहे. ग्रामस्थांनी उपस्थित केलेल्या गंभीर प्रकाराची जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी गंभीर दखल घेतली असून जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून या प्रकरणी तातडीने कागदपत्रे मागून कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. दरम्यान या प्रकरणात जत पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडून हलगर्जीपणा झाला का असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. त्यामुळे आता जिल्हा शिक्षण विभागाच्या चौकशीतून तांदूळ नेमका कुठे गेला, त्याची जबाबदारी कोणाची होती आणि पंचनाम्यानंतर त्याची विल्हेवाट कशी लावण्यात आली, त्याचा उलगडा होण्याची शक्यता सध्या वर्तविली जात आहे. तांदळाची योग्य साठवणूक करण्यात आली नसल्याने त्याचा पंचनामा करण्यात आल्याचे सांगण्यात येते. पंचनामा झाल्यानंतर संबंधित तांदूळ अचानक गायब झाल्याची चर्चा सुरू झाली. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. पंचनामा केलेला तांदूळ कुठे ठेवण्यात आला, तो कोणाच्या ताब्यात देण्यात आला, त्याची नोंद कुठे आहे, तो अन्यत्र हलविण्यात आला का, असे सवाल उपस्थित होत आहेत. शाळेतील अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण प्रशासनाने काही काळासाठी जत पंचायत समितीच्या विस्तार अधिकारी अन्सर शेख यांच्याकडे मुख्याध्यापकाचा तात्पुरता कार्यभार सोपवला होता. याच कालावधीत तांदळाचा पंचनामा करण्यात आल्याची माहिती ग्रामस्थांकडून देण्यात आली आहे. पंचनाम्यानंतर तांदळाची जबाबदारी नेमकी कोणाकडे होती, त्याची साठवणूक कुठे करण्यात आली आणि तो नंतर कोणाच्या आदेशाने हलविण्यात आला, याबाबत मात्र अद्याप अधिकृत माहिती स्पष्ट झालेली नाही. दरम्यान जिल्हा प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित अधिकाऱ्याकडून कागदपत्रे मागविल्याने आता पंचनामा केलेल्या तांदळाचे नेमके झाले काय, याचे उत्तर चौकशीतून मिळणार का, याकडे दरिबडची ग्रामस्थांचे लक्ष लागून राहिलेले आहे. चौकशी निपक्षपणे करून दोषी आढळणाऱ्या कठोर कारवाई करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र सध्या जत पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी व दरिबडची केंद्रातील केंद्र प्रमुख मात्र सध्या मूग गिळून गप्प असल्याची चर्चा या परिसरामध्ये सुरू आहे. Press the bell icon on the YouTube and never miss another update.